वेलकम टू ऑल ऑफ द स्टुडंट. ह्या आपल्या आजच्या लेक्चरमध्ये आपण सुरुवातीला 5 ते 7 मिनिटांमध्ये वर्गात झालेला जो काही टॉपिक आहे त्या टॉपिकचं थोडक्यात एक रिव्हिजन किंवा एक सिनॉप्सिस म्हणून 5 ते 10 मिनिटांमध्ये त्याची एक कॉर्नर पॉईंट आपण घेणार आहोत आणि ते झाल्यानंतर त्याच्यावर MCQs आपण सोडून घेणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला जो 3 डायमेन्शनल स्पेस लॅटिस असते त्या 3 डायमेन्शनल स्पेस लॅटिसमध्ये आपण बघितले ते क्युबिक युनिट सेल असतात. त्याचे 4 आपण प्रकार बघितले. सिंपल, दुसरा बघितला बॉडी सेंटर, तिसरा बघितला फेस सेंटर आणि चौथा बघितला एंड सेंटर किंवा त्याला आपण साईड सेंटर असे म्हटलं गेले. त्या सिंपलपासून कोण तयार झालं आहे? बॉडी सेंटर तयार झाला आहे. बॉडी सेंटरपासून कोण तयार झालं? फेस सेंटर. आणि फेस सेंटर हे बघा सिंपलपासून कोण तयार झालं? बॉडी सेंटर, त्याच्यानंतर फेस सेंटर, त्याच्यानंतर एंड सेंटर तयार झालेलं आहे. मग या सिंपल क्युबिक स्ट्रक्चरमध्ये किती पार्टिकल असतात? 8 पार्टिकल असतात. ते कुठे असतात? ॲट द 8 कॉर्नर्स असतात. त्याच्यामुळे त्याचे टोटल नंबर ऑफ युनिट्स किती असतात? 1 असतात. त्याच्यानंतर इन बॉडी सेंटर क्युबिक स्ट्रक्चरमध्ये तो सिंपल क्युबिक स्ट्रक्चरपासून तयार झालेला असतात आणि 8 पार्टिकल्स असतात. ते 8 कॉर्नर्सला असतात आणि कन्स्टिट्युएंट पार्टिकल त्याच्या सेंटरला असतो. म्हणून टोटल नंबर ऑफ पॉईंट किती? त्याचे 8 + 1 म्हणजे 9 झालेत. फेस सेंटर cubic structure is also obtained from the simple cubic structure. It contains the 8 particle which is present at the 8 corners and the 6 faces, so that total number of points in the face center cubic structure is equal to 8 + 6 is equal to 14 points. त्याच्यानंतर साईड सेंटर, एंड सेंटर हा कशापासून तयार होतो? साईड सेंटर और एंड सेंटर is also obtained from the simple cubic structure and it contains the total point is that 8 + 2 is equal to 10 points. मग त्याच्यानंतर आपण जर पुढची स्लाईड बघितली त्याच्यामध्ये आपल्याला टायटल दिले बघा त्यांनी, इव्हॉल्युशन ऑफ नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल. मग याच्यामध्ये जर बघितलं आपण व्हॉट इज द इन सिंपल क्युबिक युनिट सेल देर आर 1 ॲटम, इन बॉडी सेंटर देर आर 2 atoms, and in face center there are the 4 atoms. So that just see how to calculate. Here is that in body center cubic structure 8 into 1/8 is equal to 1. म्हणून इथे 1 atom per unit cell दिसतंय. in body center cubic structure there are 2 atom per unit cell दिसतंय. in face center cubic structure there are 4 atom per unit cell दिसतंय. त्याच्यानंतर आपण जर बघितलं इन सिंपल क्युबिक स्ट्रक्चर व्हॉट इज द कोऑर्डिनेशन नंबर? देर आर 6. इन बॉडी सेंटर I repeat again that in simple cubic structure what is the coordination number is 6. In body center cubic structure what is the coordination number? 8. In face center cubic structure what is the coordination number? Is 12. And in hexagonal close packing what is the coordination number? Is 12. हे लक्षात घ्या. सिंपल क्युबिकमध्ये 6 असतो, बॉडी सेंटर क्युबिक स्ट्रक्चरमध्ये 8 असतो, फेस सेंटर क्युबिक स्ट्रक्चरमध्ये 12 असतो आणि हेक्झागोनल क्लोज पॅकिंगमध्ये सुद्धा 12 असतो. त्याच्यानंतर व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन द एज लेंथ अँड रेडियस? वेन वी कन्सिडर द सिंपल क्युबिक स्ट्रक्चर द डेन्सिटी D इज इक्वल टू 2R इज इक्वल टू 8 आणि मग त्याच्यावरून आपण डेन्सिटी बरोबर 2R म्हणजेच 2R इज इक्वल टू A म्हणजेच R इज इक्वल टू A/2 आपण असं काढू शकतो. देन इन बॉडी सेंटर क्युबिक स्ट्रक्चर द डेन्सिटी D इज इक्वल टू 2R इन ब्रॅकेट स्क्वेअर रूट ऑफ 3 × A डिवायडेड बाय 2. त्याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर 0.866 A असतं, एज लेंथ असते. त्याच्यानंतर फेस सेंटरमध्ये 0.707 A असते. मग त्याच्यानंतर आपण जर बघितलं इन सिंपल क्युबिक स्ट्रक्चर व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ पॅकिंग इफिशियन्सी? दॅट इज 52.4%. अँड व्हॉट इज द एम्प्टी स्पेस? दॅट इज 47.6%. इन बॉडी सेंटर क्युबिक स्ट्रक्चर what is the empty space? That is 68%. What is the empty space? That is 32%. And in the face center cubic structure what is the
occupied space, that is a 74%, and what is the empty space, that is a 26%. सो दॅट ही मी तुम्हाला समरी सांगतोय, सिनॉप्सिस सांगतोय. वर्गामध्ये तुमचं हे बऱ्यापैकी झालेलं आहे. मग याच्यानंतर ही जी आपण पुढची थेरी घेतोय, त्या थेरीमध्ये सुद्धा वर्गामध्ये तुम्हाला 2 डायमेन्शनल, 3 डायमेन्शनल अँड 1 डायमेन्शनल अरेंजमेंट, 1 डायमेन्शनल अरेंजमेंटपासून 2 डायमेन्शनल अरेंजमेंट, 2 डायमेन्शनलपासून 3 डायमेन्शनल अरेंजमेंट आपण बघितलेली होती. त्याच्यामध्ये आपण पहिला जो प्रकार घेतला आहे HCP, त्याला म्हटलं गेलं हेक्झागोनल क्लोज पॅकिंग. त्याच्यामध्ये टाईप ऑफ पॅकिंग जी असते, त्याच्यामध्ये टाईप ऑफ पॅकिंग असते ती ए बी टाईप ऑफ अरेंजमेंट असते. अरेंजमेंट ऑफ द पॅकिंग जी असते ती क्लोज पॅकिंग असते. त्याच्यानंतर इन हेक्झागोनल क्लोज पॅकिंग द अवेलेबल प्लेस इज दॅट अवेलेबल स्पेस फॉर ऑक्युपाय, म्हणजे किती स्पेस ऑक्युपाय केलेली आहे, 74% स्पेस ऑक्युपाय केलेली आहे. what is the vacant side is that 26% is a vacant side, and what is the coordination number, that is a 12. What about the malleability and ductile, it is a less malleable and less ductile, it is a hard. त्याच्यानंतर आपण हेक्झागोनल क्लोज पॅकिंग नंतर आपण पुढची बघितली तर त्याला म्हटलं CCP म्हणजे काय, क्युबिक क्लोज पॅकिंग. इन क्युबिक क्लोज पॅकिंग द अरेंजमेंट ऑफ पॅकिंग ऑफ all the constituent particle is very close. There are type of packing is that ABC type of arrangement. What is the available space for occupation, that is a available space, that is a 74%, and vacant space is that 26%. Again their coordination number is a 12. It is again the malleable and ductile. What about the BCC? In BCC the arrangement of the packing is not close pack. What is the type of the packing? It is a AB type of packing. What is the available space? It is a 68% is the available space, and what is the vacant space is that 32%. What is their coordination number? Their coordination number is a 8. मग याच्यावरून आपल्याला परत ज्यावेळेस आपण पॅकिंग बघितली ती त्या पॅकिंगमध्ये एक लक्षात घ्या, द नंबर ऑफ टेट्राहेड्रल अँड ऑक्टाहेड्रल होल तुम्हाला शिकवलेलं असेल. नंबर ऑफ टेट्राहेड्रल अँड ऑक्टाहेड्रल होल जर आपण बघितले तर नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल होल इज इक्वल टू नंबर ऑफ पार्टिकल इन क्लोज पॅकिंग इज इक्वल टू n. नंबर ऑफ टेट्राहेड्रल होल इज इक्वल टू 2 इंटू नंबर ऑफ पार्टिकल इन क्लोज पॅकिंग. हे सुद्धा तुमचं झालेलं असेल. म्हणजे टेट्राहेड्रल टू ऑक्टाहेड्रल रेशिओ जो आपण बघितला, इफ कटायन आर स्मॉलर इन साइज they may occupy in the tetrahedral hole. If the cation is bigger in size, they may be occupy the octahedral hole. When cation is smaller in size, the ratio of cation to anion is a 2:1, and when the cation is bigger in size, they may be occupy the octahedral hole. For all the octahedral hole, the ratio of cation to anion is a 1:1. हे आपण कॅरी केलेलं होतं. त्याच्यानंतर कीप इन माइंड, हे तुमच्या लक्षात असू द्या, हे ज्यावेळेस आपण हे करतो, प्रॉब्लेम सॉल्व करतो त्यावेळेस आपल्याला लागतं हे. त्यावेळेस आपण कॅल्क्युलेट द रेशिओ रेडियस ऑफ कटायन डिवाइडेड बाय द रेडियस ऑफ अनायन. त्याच्यानंतर इन सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर द डेन्सिटी इज इक्वल टू A अँड R रेडियस इज इक्वल टू A/2. देन इन BCC body center cubic structure the density D is equal to square root of 3/2A. Again in the face center cubic structure the density D is equal to A upon square root of 2. त्याच्यानंतर ज्यास आपण रिलेशनशिप बघितलं, त्याचा फॉर्म्युला बघितला, त्याच्यानंतर आपल्याला आता त्याच्यावरचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन सॉल्व करून घ्यायचे आहेत. मग आपण आज थोडं पहिल्यापासून जरा जास्तीचे क्वेश्चन सॉल्व करून घेतो आहे. त्याच्यामध्ये पहिला जो आपल्याला दिले त्यांनी सॉलिड स्टेट अँड देअर क्लासिफिकेशन. पहिला जो MCQ आहे तर तुमच्यासमोर वाचतो मी, विच ऑफ द फॉलोइंग कंडिशन्स फेवर द एक्झिस्टन्स ऑफ सबस्टन्स इन सॉलिड स्टेट. मग खालील दिलेल्या 4 ऑप्शनपैकी कुठला असा एक्झिस्टन्स कंडिशनला असतो की ज्यावेळेस सॉलिड स्टेट हा फॉर्म होऊ शकतो. ऑब्वियसली त्याचं उत्तर काय असू शकतं, बी असू शकतं. त्याचं उत्तर काय आहे, बी. त्याचं उत्तर दिलं त्यांनी बी दिले बघा. त्याच्यानंतर दुसरा जो आपण क्वेश्चन्स घेतोय त्याच्यामध्ये
द सबस्टन्स एक्झिस्ट ॲज अ सॉलिड ओनली वेन, म्हणजेच ज्यावेळेस सबस्टन्स हा सॉलिडमध्ये स्टेटला असतो त्यावेळेस तो कुठल्या एक्झिस्टिंग पोझिशनला असतो. ऑब्विसली त्याचं उत्तर आहे बी ए. काय बीचं उत्तर आहे? इंटरमोलिक्युलर फोर्सेस आर स्ट्रॉंगर दॅन थर्मल एनर्जी. त्याच्यानंतर 3 नंबरचा प्रश्न त्यांनी दिला आहे, विच वन हॅज हायेस्ट मेल्टिंग पॉईंट. खालील दिलेल्या ऑप्शनपैकी हायेस्ट मेल्टिंग पॉईंट असणारा ऑप्शन कुठला आहे? तर आयोनिक क्रिस्टल, बी मोलिक्युलर क्रिस्टल, सी कोव्हॅलंट क्रिस्टल, डी मेटॅलिक क्रिस्टल. कोव्हॅलंट क्रिस्टलचं एक एक्झाम्पल जर आपण घेतलं ते म्हणजे डायमंड असतं, आणि डायमंडचा मेल्टिंग पॉईंट हा 3550 डिग्री सेल्सिअस असतो, म्हणून त्याचं उत्तर काय आहे? सी आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न त्याने दिला आहे, इन ग्राफाईड इलेक्ट्रॉन्स आर. ग्राफाईड म्हटलं आहे इट इज अ ॲलोट्रॉप्स ऑफ द कार्बन, ओके, अँड इट इज अ कोव्हॅलंट सॉलिड. ऑप्शन दिले तुमच्यासमोर, लोकलाइज ऑन इच कार्बन ॲटम. सेकंड ऑप्शन दिले त्यांनी, स्प्रेड आउट बिटवीन द शीट. थर्ड ऑप्शन दिले, लोकलाइज ऑन एव्हरी थर्ड कार्बन ॲटम. चौथं ऑप्शन दिले त्यांनी, प्रेझेंट इन अँटी बॉन्डिंग ऑर्बिटल. मग या प्रश्नाचं उत्तर काय असू शकतं? ग्राफाईड म्हटलं म्हणजे त्याच्यामध्ये काय असेल? लोकलाइज ऑन इच कार्बन ॲटम ते डिलोकलाइज असतात. त्याच्यानंतर लोकलाइज ऑन एव्हरी थर्ड कार्बन ॲटम नाही. त्याच्यानंतर प्रेझेंट इन अँटी बॉन्डिंग ऑर्बिटल नाही. मग ते कशामध्ये असतं? ग्राफाईड हे जे लेअर स्ट्रक्चर आहे, आणि लेअर स्ट्रक्चर म्हणजे त्याच्यामध्ये शीट असतात, आणि शीट कशापासून तयार झाले असतात? ते इलेक्ट्रॉनपासून तयार झाले, म्हणून त्याचं उत्तर बी आहे. त्याचं उत्तर काय आहे? बी आहे. व्हॉट आर द नेक्स्ट MCQ इज ऑन द फ्रंट ऑफ यू दॅट वॅक्स इज अन एक्झाम्पल ऑफ. वॅक्स जे आहे ते कशाचं उदाहरण आहे? आयोनिक सॉलिड, त्याच्यानंतर कोव्हॅलंट क्रिस्टल, मोलिक्युलर क्रिस्टल का मेटॅलिक क्रिस्टल. तर त्याचं जे काय असेल ते उत्तर तो म्हणजे आयोनिक सॉरी वॅक्स हा काय असतो? मोलिक्युलर असतो, म्हणून त्याचं उत्तर दिले मोलिक्युलर क्रिस्टल. त्याच्यानंतर 6 नंबरचा MCQ मी घेतोय, तो म्हणजे कुठला आहे? शुडो सॉलिड. खालीलपैकी दिलेला कुठला शुडो सॉलिड आहे? ग्लास, NaCl, KCl, त्याच्यानंतर KCl अँड NaCl बोथ. त्या चारपैकी सोडियम क्लोराईड, पोटॅशियम क्लोराईड, त्याच्यानंतर सोडियम क्लोराईड अँड पोटॅशियम क्लोराईड बोथ आर all of these are ionic solid. The pseudo solid is only and one, that is a glass. So answer of this question is that A. Then what are the next question is on the front of you, that why are solid rigid. सॉलिड हे रिजिड का असतात? बिकॉज ऑफ लार्ज इंटरमोलिक्युलर फोर्सेस, बिकॉज व्हायब्रेशन मोशन, बिकॉज ऑफ लार्ज इंटरमोलिक्युलर स्पेस, ऑल ऑफ द अबाऊ. याच्यामध्ये प्रश्न त्यांनी विचारला आहे की सॉलिड हे रिजिड का असतात? व्हायब्रेशनल मोशन त्याच्यामध्ये नसते, लार्ज इंटरमोलिक्युलर स्पेस नसते, उलट त्याच्यामध्ये इंटरमोलिक्युलर स्पेस कमी असते, त्याच्यामध्ये बॉन्डिंग असते. ऑल ऑफ दिस, हे बी पण ऑप्शन त्याचं चुकीचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला सी ऑप्शन ते पण चुकीचं आहे, डी ऑप्शन त्याच्यामध्ये ते बी चुकीचं आहे. मग 7 नंबरचा जो MCQ आहे त्याचं ऑप्शन जे आहे फक्त ए ऑप्शन आहे. कुठलं ऑप्शन आहे त्याचं? ए. म्हणून मी म्हटलं बिकॉज ऑफ लार्ज इंटरमोलिक्युलर फोर्स. त्याच्यानंतर 8 नंबरचा MCQ मस्त आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ विच ऑफ द फॉलोइंग इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द क्रिस्टलाइन सॉलिड. मग क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये आपण जर बघितलं तर क्रिस्टलाइन सॉलिड जो असतो तो क्रिस्टलाइन सॉलिड हा कोण असू शकतो? तर त्या क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये जर आपण बघितलं, डेफिनाइट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ हीट ऑफ फ्युजन, आयसोट्रोपिक इन नेचर, रेग्युलर पिरियॉडिसिटी. त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला दिले मग परत एकदा लक्षात घ्या त्याचं उत्तर काय आहे? बी ए. त्याच्यानंतर जर आपण पुढचा जो प्रश्न घेतला आहे तो प्रश्न कुठला आहे बघा.
पुढचा प्रश्न दिला आहे त्यांनी आयोडीन क्रिस्टल आर. काय म्हणतो तो? आयोडीन क्रिस्टल आर. मग याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आयोडीन क्रिस्टल कुठला आहे तो लक्षात घ्या इकडे. मग त्याच्यामध्ये पुढचा जो 20 नंबरचा प्रश्न मी घेतोय. कुठला 20 नंबरचा प्रश्न? आयोडीन क्रिस्टल आर. आयोडीन हा क्रिस्टल मेटॅलिक आहे, आयोनिक आहे, मोलिक्युलर आहे का कोव्हॅलंट आहे? तर त्याचं उत्तर जे असं आपण देतोय तर तो मोलिक्युलर इन सॉलिड आहे. किती कुठला ऑप्शन आहे बरोबर? सी ऑप्शन बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचं जे एक्झाम्पल त्यांनी दिलं आहे, अन एक्झाम्पल ऑफ सबस्टन्स पजेसिंग द जायंट मोलिक्युलर क्रिस्टल. दिलेल्या खालील 4 ऑप्शनपैकी जायंट मोलिक्युलर क्रिस्टल दाखवणारा सॉलिड कुठला आहे? बघा त्याच्यामध्ये आयोडीन क्रिस्टल, दुसरं दिले सिलिका, तिसरं दिले सॉलिड कार्बन डायऑक्साईड आणि चौथं दिलं व्हाईट फॉस्फरस. मग याच्यामध्ये जर आपण बघितलं तर विच ऑफ द फॉलोइंग इज अ कोव्हॅलेंट जायंट मोलिक्युलर स्ट्रक्चर. म्हणजे ज्यावेळेस आपण जायंट मोलिक्युलर म्हणतोय तर त्यावेळेस त्या प्रश्नाचं उत्तर येऊ शकतं बी. म्हणून उत्तर जे आहे त्याचं सिलिका उत्तर दिले. काय उत्तर दिले त्याचं? सिलिका हे उत्तर दिले. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे 22 नंबरचा तो तुमच्या फ्रंटला येतोय. काय म्हणतोय ते बघा. विच टाईप ऑफ द सॉलिड क्रिस्टल विल कंडक्ट द हीट अँड इलेक्ट्रिसिटी. खालील दिलेल्या सॉलिडपैकी कोण हीट अँड इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतो? ऑप्शन दिले त्यांनी आयोनिक, दुसरा दिला आहे कोव्हॅलंट, तिसरा दिला आहे मोलिक्युलर, चौथा दिला आहे मेटॅलिक. मग ह्या 4पैकी जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करणारा हा आयोनिक आहे का, कोव्हॅलंट आहे का, त्याच्यानंतर मोलिक्युलर आहे का मेटॅलिक आहे? आयोनिक, मोलिक्युलर अँड कोव्हॅलंट इज नॉट अ गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. आन्सर इज ओनली अँड ओनली that is a D, that is a metallic. Then 23 number question is on the front of you that the most of the crystal have shows the good cleavage because their atom oblique ion or molecules are. काय म्हणतोय बघा तो? दिलेल्या क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये गुड क्लिवेज असतं बिकॉज देअर ॲटम्स, आयन्स और मोलिक्यूल आर. ऑप्शन इज दॅट वीकली बॉन्डेड टुगेदर, स्ट्रॉंगली बॉन्डेड टुगेदर, स्पेरिकल, सिमेट्रिकल, अरेंज इन अ प्लेन. मग ह्या प्रश्नाचं जे असं उत्तर आपण कॅरी करतोय तर त्यामध्ये त्याचं जे उत्तर आहे ते म्हणजे डी. आता बाकीचे का नाही? कारण की ज्यावेळेस मोस्ट क्रिस्टल शो गुड क्लिवेज ज्यावेळेस असतात ते आर वीकली बॉन्डेड नसतात, दे आर स्ट्रॉंगली बॉन्डेड असतात. त्याच्यानंतर स्पेरिकली आणि सिमेट्रिकली पण ते नसतात. सॉरी, प्रश्न लक्षात घ्या परत एकदा. मोस्ट ऑफ द क्रिस्टल शो द गुड क्लिवेज बिकॉज ते गुड क्लिवेज का असतात? कारण की त्याच्यामध्ये वीकली बॉन्डेड टुगेदर असतात, त्याच्यानंतर ते स्ट्रॉंगली बॉन्डेड टुगेदर असतात का, स्पेरिकल सिमेट्रिकल असतात का? नाही, ते सर्व कसे असतात? ते अरेंज इन द प्लेन, एका प्लेनमध्ये ते अरेंज केलेले असतात. त्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल त्यांनी दिले बघा. TeO2 इज अ एक्झाम्पल ऑफ. TeO2 हे कशाचं एक्झाम्पल आहे? तर पहिलं उत्तर दिलं त्यांनी मोनोक्लिनिक सिस्टीम, दुसरं दिलं आहे टेट्रागोनल सिस्टीम, थर्ड दिलं आहे रोम्बिक सिस्टीम आणि चौथं दिलं आहे ट्रायक्लिनिक सिस्टीम. आपण मागच्या तासाला बघितलं होतं की ब्रॅव्हिस नावाचा जो सायंटिस्ट होता त्यांनी काय केलं होतं? ही वॉज अ स्टडी द डिफरंट क्रिस्टल स्ट्रक्चर आणि ही वॉज अरेंज द डिफरंट क्रिस्टल स्ट्रक्चर इन 7 क्रिस्टल सिस्टीम, दॅट इज अ मोनोक्लिनिक, ट्रायक्लिनिक, हेक्झारोम्बिक, देन rhombohedral, then orthorhombic, then monoclinic, triclinic, tetragonal. These are the 7 crystal system. Out of the 7 crystal system, TeO2 is an example of. त्याचं जर उदाहरण आपण बघितलं तर मोनोक्लिनिक सिस्टीम असतं. त्याचं उदाहरण काय? त्याचं उत्तर काय देऊ शकतो आपण? इट इज अ मोनोक्लिनिक सिस्टीम. म्हणून त्याला आपण त्याचं जे आहे ते उत्तर मोनोक्लिनिक सिस्टीम म्हणजे पहिलं उत्तर आहे. त्याच्यानंतर 25 नंबरचा प्रश्न तुमच्यासमोर आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट मोलिक्युलर क्रिस्टल. खालील दिलेल्यांपैकी मोलिक्युलर क्रिस्टल कोण नाही? तर सिलिकॉन कार्बाईड, सोडियम क्लोराईड, ग्राफाईड का आईस. तर याच्यामध्ये जर बघितलं तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे आईस. काय त्याचं उत्तर? आईस उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न मी वाचतोय. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द आयोनिक सॉलिड. दिलेल्या
ऑप्शनपैकी कुठला आयोनिक सॉलिड नाही किंवा कुठला आयोनिक सॉलिडचे कॅरेक्टरायझेशन दाखवत नाही. व्हेरी लो व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इन मोल्टन स्टेट, देन बिटर इन नेचर, व्हेरी स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन, ॲनोसोट्रोपिक इन नेचर. जर याच्यामध्ये बघितलं तर आयोनिक सॉलिड जो असतो, आयोनिक सॉलिड तो सॉलिड स्टेटला इट इज अ पुअर कंडक्टर ऑफ हिट अँड इलेक्ट्रिसिटी असतं, बिकॉज इट डू नॉट कंटेन द डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर काय येऊ शकतं, त्या प्रश्नाचं उत्तर येऊ शकतं 26 नंबर. ह्या प्रश्नाचं उत्तर असेल ए. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आपण घेतोय त्याच्यामध्ये म्हटलं त्यांनी अमॉंग द फॉलोइंग विच क्रिस्टल विल बी सॉफ्ट अँड हॅव लो मेल्टिंग पॉईंट. खालील दिलेल्या ऑप्शनपैकी असा कुठला सॉलिड आहे की तो सॉफ्ट आहे आणि तो लो मेल्टिंग पॉईंट दाखवतं. कोव्हॅलेंट ऑप्शन ऑब्वियसली चुकीचं आहे, कारण की तो जायंट मोलिक्युलर सॉलिड आहे, दे हॅव द हायर मेल्टिंग पॉईंट. आयोनिक, इट इज अ ionic solid, it contains the higher melting point. Then metallic, it is also the higher melting point. What is the molecular? The molecular, they have the low melting point and soft. म्हणून या प्रश्नाचं उत्तर देताना आपण काय म्हणू शकतो, what are the answer of this question is that is a molecular solid. The next is that graphite is a good conductor of electricity due to the presence of. Graphite is the allotrope of the carbon. In the graphite, all carbon atom are undergo the sp2 hybridization. At the time, it contain the free ions, valence electron. Free valence electron means that they are moved from one place to the another place. They conduct the electricity due to the presence of the half-filled empty pz orbital is react with the carbon and to form the pi bond. Hence it is a free valence electron. मग बाकीचे का नाही, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे काय, दोज इलेक्ट्रॉन विच कॅन नॉट बी पार्टिसिपेटिंग बॉन्डिंग. जे इलेक्ट्रॉन पेअर बॉन्डिंगमध्ये भाग घेत नाही त्याला आपण लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असं म्हणतो. कटायन आणि अनायन ते येऊच शकत नाही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय येऊ शकतं, प्री व्हॅलेन्स्ड इलेक्ट्रॉन. काय म्हटलं गेलं त्याला, प्री व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असं म्हटलं गेलं आहे. त्याच्यानंतर 29 नंबरचा जो क्वेश्चन्स आहे, आपण 29 आणि 30 हे दोन क्वेश्चन कॅरी करू. ते बघा, क्रिस्टल लॅटिस अँड युनिट सेल. पुढचा जो टॉपिक आहे जो आपण थिअरीमध्ये डिस्कस केला सुरुवातीचा 5-6 मिनिटांमध्ये, तो त्याच्यावर प्रश्न आहे बघा. क्रिस्टल लॅटिस अँड युनिट सेल. कॅल्सिलाइट बिलॉंग्स टू द टेट्रागोनल सिस्टीम, ट्रायगोनल सिस्टीम, डायगोनल सिस्टीम आणि हेक्झागोनल सिस्टीम. मी तुम्हाला मगाशी पण म्हटलं होतं देर आर 7 टाईप ऑफ द क्रिस्टल सिस्टीम. अँड त्याच्यामध्ये मोनोक्लिनिक, ट्रायक्लिनिक, टेट्रागोनल, त्याच्यानंतर हेक्झागोनल, रोम्बोहायड्रल, दीज आर द सिस्टीम. कॅल्सिलाइट बिलॉंग्स टू, त्याने उत्तर आपल्याला काय विचारलं आहे, कॅल्सिलाइट इज बिलॉंग्स टू द ट्रायगोनल सिस्टीम. कुठल्या सिस्टीममध्ये असतो तो बिलॉंग करतो, ट्रायगोनल सिस्टीममध्ये बिलॉंग करतो. त्याच्यानंतर पुढचं त्यांनी दिले बघा, विच ऑफ द फॉलोइंग आर द करेक्ट एक्झेल डिस्टन्स अँड एक्सेल अँगल फॉर द रोम्बोहायड्रल सिस्टीम. रोम्बोहायड्रल सिस्टीममध्ये तर खालील दिलेल्या ऑप्शनपैकी एज लेंथ आणि अँगल याच्यापैकी कुठलं ऑप्शन बरोबर असू शकतं. ABC is the age length, alpha, beta, gamma is the angle between the x-axis, y and z-axis. So that we have the return is a rhombohedral. कुठली सिस्टम दिली त्यांनी, rhombohedral सिस्टम दिली. In rhombohedral system, the all age length are same, but angle is not equal to the 90. सर्व एज लेंथ काय असतात त्याच्या सेम असतात. A is equal to B, B is equal to C, but their angle is not equal to 90. It is greater or it is the less than 90. मग आपण 1 ते 30 प्रश्न कॅरी केलेत. त्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हेच का ते आपण कॅरी केलेलं आहे. आता पुढचे जे प्रश्न आहेत ते आपण घेणार आहोत.